सौरभजी गायकवाड, देवेशजी गायकवाड, त्यानंतर उदयजी गायकवाड आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने. सामना होतोय सुरू. बिग फाईट, बिग बॅटल आणि अस्तित्वाच्या लढाई करता दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने. दुर्वेश आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, विनंती असेल, अजून बरेच सामने आपल्याकडे कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण आज सूचना देण्याची वेळ येऊ देऊ नका. गेम ऑन. सुरुवात. गोलंदाज रोशन, ज्या रोशनने देखील खूप चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दाखवलेला आहे. करूयात सुरुवात. एक अप्रतिम नजराणा. क्रिकेटचं द्वंद्व महायुद्ध सुरू होत आहे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. पंचांचा कॉल आणि सामन्याची सुरुवात. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक, धमाकेदार एंट्री पाहायला मिळते. पहिला चेंडू, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. चौकार. एक चेंडू 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्रिकेटचा निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून आणि टीसाई केबलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहिल्या चेंडूला आक्रमण केलंय रोशनच्या गोलंदाजीवरती. त्याचं उत्तर देण्याकरता रोशन कशा प्रकारचा खेळ करतोय. पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती, ज्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला. तो दुर्वेश हा ट्रॅकर आहे. यावेळेस फुल पॉवरफुल आणि पॉवर पॅक धमाका पाहायला मिळतोय. अजून एक नजराणा षटकार. बॅटमधून 10 धावा आल्या आहेत 2 चेंडूंच्या मदतीनं. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. काय करेल गोलंदाज रोशन, कोणत्या प्रकारची गोलंदाजी त्याला आता मात्र करावी लागेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू आणि आता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल की काय होतोय. हा धमाका पाहायला मिळतोय सीमारेषे बाहेर, चौकार. एंटरटेनिंग बॅटिंग केली जाते फलंदाज दुर्वेशच्या माध्यमातून. 2 चौकार, 1 षटकार. गोलंदाजावरती पूर्णतः आक्रमण केलंय, पूर्णतः त्याला कन्फ्यूज केलंय गोलंदाजीच्या टप्प्यावरती. आता बघूयात कशा प्रकारे पुढील 3 चेंडू. यावेळेस मात्र अजून एक अप्रतिम नजराणा आणि हा जातोय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. या आकड्यावरती अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज दुर्वेशच्या माध्यमातून. झाड जर तोडायचं असेल तर मुळावरती घाव घालावा लागतो आणि त्याच मुळावरती घाव घातलेला आहे. या घावावरनं सावरावं जरूर लागेल. चला प्लीज, आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा, आपण जास्त वेळ खर्च करू नका. नम्र विनंती. अजूनही आपल्याकडे बरेचसे सामने बॅलन्स आहेत. धावसंख्या झाली आहे 20. चेंडू झाले ते फक्त आणि फक्त 4. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू षटकार. 5व्या चेंडूला सुद्धा आक्रमण केलंय. खेळाडू आहे आणि प्रयत्न करतील पण अपयशी प्रयत्न आणि 1 मोर ब्लास्ट हिट, सिक्सर.
जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं द्वंद्व युद्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम लोअर फुलटॉस आहे यावेळेला. अजून एक सुंदर स्ट्रोक आणि हा देखील जातोय सीमा रेषा पार. चौकार. डॉन हा पुसेगावच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अतिशय आनंदाची बातमी. आणि यानंतर वळवत मॅचच्या दिशेने दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय गोलंदाज कार्तिकला पाठवलंय दुसऱ्या षटकाच्या जबाबदारी करता. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम नजराणा पाहायला मिळाला. 30 धावा देऊन गेलं पहिलं षटक. कार्तिक आणि स्ट्राइक एंडला फलंदाज सूरज. पिसवली संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं घेसर संघाने. आणि आता मात्र नेवाळीपाडा संघाच्या समोर ते झुंजतायत या स्पर्धेतलं अस्तित्व टिकवण्याकरता. पहिला चेंडू पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आहे. यावेळेस मात्र मैदानाच्या रचनेप्रमाणे या चेंडूला फक्त मिळते ती एकच धाव. मैदानाची थोडीशी रचना आपण पाहतोय. इट्स अ डिफरंट. आणि त्यामुळे एकच धाव. या एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती. डावखोऱ्या हाताचा फलंदाज ज्याने आतापर्यंत हाकार माजवला या इनिंग मध्ये. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले तर 3 चौकार आणि 3 षटकार. जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्मन्स आतापर्यंत देखील पाहायला मिळतोय. कार्तिक या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं आणि या जोडीपैकी एकाला बाद करणं हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याला आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. षटकातले चेंडू शिल्लक आहेत अजूनही आपण पाहतोय 5. पहिल्या चेंडूला सिंगल आली आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाहायला मिळतो. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. व्हेरिएशन खूप चांगलं. आणि हा डॉट बॉल बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल खेळलाय आपण पाहतोय. तर दुर्वेशच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय आणि हा देखील एक क्लासिकल टायमिंग पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढील चेंडू यावेळेस गती परिवर्तन केलंय. एलिव्हेशन थोडंसं कमी. नो मॅन्स लँडला चेंडू पडेल. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स ऑन बोर्ड. बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे बसा प्लीज. बाउंड्री लाईन पासून थोडंसं मागे बसा. कुठच्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी अंतिम टप्प्यामध्ये व्हायला नको. चेंडू झालेले आहेत ते एकूण 4. धावा आलेल्या आहेत त्या 6. टोटल स्कोरचा विचार केला तर झालेले आहेत एकूण 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. 36 धावा. पुढील चेंडू यावेळेस वेगवान ते सर्रार चेंडू पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र एक चांगला कमबॅक. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत त्या 6. चेंडू झालेत एकूण 5. त्यामध्ये एक चौकार, 2 डॉट आणि 2 डबल्स असं व्हेरिएशन. पुढील चेंडू
यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, कीपर बीट, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याच प्रत्युत्तर मिळतात या 4 धावा चौकार. षटकानंतर झालेल्या त्या तब्बल 40 अर्थातच 20 ची धावगती राखण्यामध्ये यश मिळवलंय. चला प्लीज स्पीडअप करायची मॅच. पुन्हा एकदा आम्ही आपणास सूचना पोहोचवतोय. तर दिव्येश गायकवाड हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याबद्दल एक निश्चित आम्ही नगरसेवक चषकमध्ये त्यांना नेहमीच पाहत असतो. जेव्हा वॉर्ड क्रमांक 100चा सामना असतो त्यावेळेला ते पूर्ण दिवस तिथे उपस्थित असतात. अशा क्रिकेट प्रेमी रसिकांचं आम्ही पुनश्च एकदा स्वागत करतो. घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने 2 षटकानंतर उभारल्या त्या 40. सुरुवात षटक क्रमांक 30 करणचा पहिलाच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, धमाकेदार स्ट्रोक, षटकार. धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय. फलंदाज दुर्वेशच्या बॅट मधून खडे खडे हा फटका दाखवला षटकाराच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवरती. दुसरा चेंडू यावेळेस मात्र एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 या आकड्यावरती. 47 रन्स ऑन बोर्ड. जमेची बाजू काय असेल तर एकही गडी अजून गमावलेला नाहीये. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. दुर्वेश 43 वरती. 43 आणि या 43 मध्ये अजून ऍड केल्या जातील 6. येतोय हा एक अजून अप्रतिम स्ट्रोक, षटकार. वडवली ब आणि मोठी देसाई पहिल्या 2 दिवसाचा विनर संघ यांना विनंती आहे रिपोर्टिंग करा. वेगवान चेंडू यावेळेस यॉर्क लाईनचा होता, सन्मान दिलाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि तितकाच चांगल्या प्रकारे सन्मान दिलाय. ही एका मोठ्या खेळाडूची निश्चित ओळख असते. डॉट बॉल होतो. $49 या धावसंख्येवरती खेळतोय दुर्वेश. आणि यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आलेत. 50 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावा कंप्लीट करून आपण पाहतोय 50 वैयक्तिक पूर्ण केल्यात. जरा बॅट हवेत दाखवायचे प्लीज. झालेल्या आहेत 50 धावा. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवण्याचा मान मिळालाय. दुसरं अर्धशतक झळकवण्याचा मान मिळालाय. यावेळेस वेगवान चेंडू, अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येथील एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल एकूण 58.
58 धावा आपण पाहतोय 3 षटकांच्या यशस्वी समाप्तीनंतर. डीजे तिच्याच्या मैदानावरती सुद्धा एक अर्धशतक ठोकलं होतं परवाच्या दिवशी, अशी माहिती आमच्यापर्यंत आली आहे. त्यामुळे सलग 2 दिवसामध्ये त्याचं हे दुसरं अर्धशतक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय लखन जाधवला पाहतोय आपण. धावांवरती अंकुश आता मात्र ठेवावाच लागेल, कारण चला मॅच चालू करा प्लीज, नम्र विनंती आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने वळवला, स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे ग्रामस्थ मंडळ तिसगाव यांच्या सर्व सदस्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. सुनीलजी गायकवाड, संदेशजी गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी मदनजी गायकवाड, या सर्वांचे या स्पर्धेकरता मार्गदर्शक म्हणून आपण पाहतोय, त्यांचं आम्ही स्वागत करतो. घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने शशिकांतजी गवळी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. लखन हा ट्रॅकर आहे, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव वेगाने कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न, फेकी चांगली आली आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. या दुसऱ्या धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतायत. 60 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. 60 धावा झळकवण्यामध्ये यश मिळालं. चेंडूंचा विचार केलाय, अजूनही 4 शिल्लक आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहतोय दुर्गेशकडे राहणं गरजेचं, ज्याच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस पडलाय या इनिंग मध्ये. आणि आता मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. बिग विकेट डाऊन, दुर्गेश बॅक टू द पॅव्हिलियन. होतोय सोनं, अजून एक धक्का, फलंदाज बाद. सन्माननीय श्री राजूदादा गायकवाड यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. लागोपाठ 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिकची संधी असेल जरूर या स्पर्धेमध्ये. यापूर्वी एक विकेट हॅट्रिक पार पडलेली आहे. लखन जाधव, बघूयात विकेट हॅट्रिक संपादित करतील का.
आणि यावेळेस आता खूप सुंदर चेंडू, लाईन लेंथ योग्य आहे आणि विकेट हॅट्रिक या स्पर्धेतली दुसरी संपादित केली आहे लखन जाधव. डीजे खेळाडूच्या बळावरती पिसवली संघाला पराभूत करण्यामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका पार पाडली त्याच फलंदाजाची विकेट या इनिंग मध्ये कॅरी करण्यामध्ये यश मिळवलं. नवीन फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये लखन जाधव. सन्मान्य श्री सत्तू फुलोरेजी यांना आम्ही विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. लखन जाधव पुन्हा एकदा सज्ज आहेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलंय, रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलंय, यावेळेस हुकचं अस्त्र बाहेर काढलंय आणि हा येतोय धमाकेदार स्ट्रोक चौकार. स्कोरचा जर विचार केला तर धावा झालेल्या आहेत त्या आतापर्यंत 64 तुम्हाला करायचे आहेत 24 चेंडूंच्या मदतीने. पुढील इनिंग मध्ये ऐकूयात एक अप्रतिम आवाज करणजी काळन यांचा. 64 झाल्यात, करायचे आहेत 65 आणि चेंडू असतील ते 24. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. काही कालावधीसाठी घेतोय रजा. ऐकूयात एक सुंदर संगीत. मोठी देसाई आणि वडवली बी दोन्ही संघांचे कॅप्टन आपण मंचावरती या. ऑनगोईंग मॅचचे दोन्ही 12वे खेळाडू आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आपण ड्रॉ लगेचच करून घेऊ. ओपनिंग पेअर बॅटिंग करणारी टीम लवकरात लवकर या आपण मैदानाचा आत. सहर्ष स्वागत करेन. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री देसाई चषक 2025 ही स्पर्धा आपल्या समोर. अंतिम दिवस या स्पर्धेचा मॅच आपण पाहत आहोत. एका बाजूला नेवाळीपाडा,
दुसऱ्या बाजूला खेसर. या दोन नामवंत संघांदरम्यान 8 संघांचा पोल आजही आपल्याला पाहायला मिळाला आणि या 8 संघांमधून हे दोन्ही संघ आजची क्वार्टर फायनल खेळतात. कालचे क्वालिफायर चेंज आहे की मडुलिपी, पहिल्या दिवसाचे क्वालिफायर जॉनवान मोठी देसाई. मॅचला सुरुवात करा लवकर. बॉल चॉईस झाला असेल तर तो लगेचच घ्या प्लीज, आणि लवकरात लवकर तुम्हाला या डावाला सुरुवात करायची आहे. टार्गेट या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर ते 65 रन्स, जिथे पहिल्या डावामध्ये 55 धावसंख्येची अर्धशतकीय खेळ आपल्याला पाहायला मिळाली गेसरच्या दुर्वेश मडफीकडून. त्याच्याच खेळाला उत्तर द्यावं लागेल. आघाडीला रोशन जाधव आणि नितीन जाधव मोठ्या संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल आकाश भोईर. पहिला बॉल बॅट फिरली, मिस टायमिंग, मिड ऑनचा कॉल. दुर्वेश डाऊन दी बॉल, वेल जस्ट कॅच. शून्यावरती बाद रोशन जाधव. युवा नेते आदरणीय वैभव शेठ गायकवाड यांचं गाणं आपण ऐकलं. हॅट्रिक आमदार कल्याण पूर्व विधानसभा, गेल्या 15 वर्ष सध्याचं हे 4थं टर्म. आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड दाम्पत्याने केलेली कल्याण पूर्व विधानसभेची सेवा आज पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी ताई निवडून आल्या. लॉंग ऑफला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज करण आलाय आणि तो आता गेलाय. 0 for 2. मोठी देसाई ड्रॉ करायचा लगेचच. दोन विकेट शून्यावरती पडल्या. स्कोरबोर्डचं प्रेशर आहे, त्याचं कारण बनवायचं 65. 65 धावसंख्येला चेस करतायत. जवळपास 16.25चा रिक्वायर्ड रेट आहे, जिथे पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाही. रोशन जाधव बाद झाला, त्यानंतर आलेला करण ठाकूर तो देखील बाद झालेला आहे. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय निलेश जाधव. या बॅटिंग ऑर्डरमधला सर्वात सिनियर खेळाडू आहे आणि त्याला आता पार्टनरशिप करावी लागेल नॉन स्ट्रायकेडला असलेल्या नितीन सोबत. हॅट्रिक बॉल घेऊन जलदगती गोलंदाज गेसर एक्सप्रेस आकाश भोईर. लॉफ केलाय, स्ट्रेट बॅट, लॉंग ऑनला बॉल सीमारेषेचा बाहेर जाईल. पहिला बाउन्स वरती येतोय पहिला चौकार. साहेब यांना आपण मंचावरती पाहत आहोत. आमदारांचे शिलेदार आहेत नेहमीच, मग ते क्षेत्र कोणते असो. सध्या मागचा बॉल लॉंग ऑनला, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला निलेश जाधवचा बॅटमधून आलेला दुसरा चौकार. आदरणीय गणपत शेठ गायकवाड ज्यांच्याद्वारे नेवाळी पाड्याच्या मैदानावरती देखील नेवाळी पाडा संघाच्या माध्यमातून फार मोठी स्पर्धा गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे. श्री मलंगडाच्या क्रिकेट इतिहासामधली पहिली ठाणे वर्सेस रायगड मॅच कुठे झाली असेल तर ते आमदार चषक. नेवाळी पाड्याच्या स्पर्धेमध्ये बॅकफुटला कट केला, बॉल शॉर्ट थर्डला भेदून चाललाय. डीप थर्ड मॅनला थांबणार नाही, मक्कन आउटफील्ड, सीमा पार चौकार.
बॅटिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. चौकार षटकारांमध्येच डील झाली तरच या धावा बनणार आहेत. हे नेवाळीपाडा संघाला देखील माहिती आहे. तुमची बॅटिंग ऑर्डर किती खोलवरती यापेक्षा मैदानाच्या आत असलेला फलंदाज किती चांगला खेळतोय हे फार इंटरेस्टिंग असेल. या मॅच मध्ये आकाशने 2 विकेट काढले, त्यानंतर 3 चौकार आले. शेवटचा बॉल लॉफ केलाय, मिड ऑफ आत आहे. गोरख चाललाय मागे, त्याच्या थोडासा लांब पडलाय. बॉल कव्हर केलं जाईल आता. तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण करण्यात आलेला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर थ्रो करेल. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 65 ला चेस करता. धावा 14, विकेट पडले 2. नेवाळीपाडा. बॉल 51 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नेवाळीपाडाला मॅच बनवू शकते यात मात्र शंका नाही. कारण निलेश जाधवने जे अप्रोचने बॅटिंग केली आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. मागे काय झालंय, पास्ट मध्ये काय झालंय, फ्युचर मध्ये काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला प्रेझेंट मध्ये सध्या परफॉर्म करावं लागेल. सध्याचा स्कोर 14 आहे. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 51 धावांची गरज असताना नितीन प्रथमतःच येईल स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंग मार्कवरती आला. या स्पर्धेमधलं एकमेव अर्धशतक ज्याने झळकावलं याच मॅचच्या पहिल्या डावामध्ये तो डावखुराताचा अष्टपैलू आणि गुणवान खेळाडू घेसरचा दुर्वेश मडवी. बॅटच्या व्यवस्थित मधोमध लागणार आहे. बॉल मिड ऑनला आला. फिल्डर आलेले. गुड फिल्डिंग. आज जागा मिळाली आहे ॲज अ फिल्डर सिद्धेशला, जो शॉट मिड विकेटला होता. तिथून आला मिड ऑनला. सिंगल धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 15. स्टील रिक्वायर्ड 50. 50 धावांची अजूनही गरज आहे. 17 बॉलचा खेळ बाकी. युवा उद्योजक नितेशजी जाधव यांच्याकडून नेवाळीपाडा संघाला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. आणि आता हे षटकार आले तरच या मॅच मध्ये आपल्याला नेवाळीपाडा पुढे येत असताना पाहायला मिळेल. ऑन साइडला उडवलाय. मिस टायमिंग. डीप स्क्वेअरले गोरख जज करतोय. वेल जज कॅच. निलेश जाधवची प्राइसलेस विकेट येते, ज्याने लागोपाठ 3 चौका ठोकले होते. तो आता होतोय बाद. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जेएमसीसी तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 च्या पर्वामध्ये अंतिम दिवस या स्पर्धेचा तिसाई क्रीडांगण 100 फूट रोड तिसगाव कल्याण पूर्व मध्ये सध्या आपण हा क्रिकेटचा धनसंग्राम पाहत आहोत. गेसरच्या विरुद्ध नेवाळीपाडामध्ये लढत 65 चा चेस. धावा फलकावरती 15 विकेट पडलेले असताना 3 नवीन फलंदाज. विजय जाधव नावामध्ये विजय, विजयासाठी लढेल नेवाळीपाड्याचा विजय. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला. पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये असेल. गोरख पहिली धाव पूर्ण करण्यात आली आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. सिंगल डबलने इम्पॅक्ट पडणार नाही. जी दुर्वेश मडवीची इनिंग होती यावेळेला मिस फील्ड. बॅकिंगला असल्या फिल्डर कडून सेकंडला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चुका तुम्हाला महागात पडतील. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी तुम्हाला देत नाही. सध्या जे घडतंय कदाचित येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला याच धावा पुन्हा आठवतील. सध्याचा स्कोर आपण बघितला तर 18 प्रगतीपथावर दुसरं षटक. बॉल बाकी आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 47. 2 मोठे फटके या मॅच मध्ये आणणार आहेत नेवाळीपाडाला. नितीन जाधव प्रयत्नशील आहे, जो स्ट्रायकिंग एंडला. मडवी लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ऑफस्टम्पचा बाहेर बॅटचा फ्लो थांबवलाय. शॉर्ट थर्डला थोडंसं फंबल, त्याचा फायदा. हा व्हाईट बॉल. सो एक्स्ट्राच्या 2 धावा. मॅच मध्ये कमबॅक. सध्याचा धावफलक 20. बॉल बाकी आहेत 15. 15 बॉल मध्ये धावा पाहिजेत 45. 45. एक मोठा फटका आता जो मॅच मध्ये आणणार आहे नेवाळीपाडाला. सुरुवातीचे 2 फ्रंट लाईन बॉलर ज्यांच्या विरुद्ध जर धावा आल्या पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये
येऊ शकतात. शॉर्ट लेग मध्ये बॉल आहे जो स्क्वेअर लेगला चाललाय. गोरख डीप मधून फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल मिळतील 2 धावा. डीप बाउंड्री आहे. फिल्डर डीप मधून येईल तोपर्यंत 2-2च्या सायन धावसंख्या 22. बॉल उरले 14 आणि 14 बॉल मध्ये 43 धावांची गरज या मॅच मध्ये. इंटरेस्टिंग मॅच. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. तिसाई क्रीडांगण 100 फूट रोड तिसगाव कल्याण पूर्वेमध्ये आपण सध्या आहोत. श्री तिसाई चषक 2025. 14 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 22 वरती धाव फलक. जयंत भोईर आणि ॲडव्होकेट विपुल हितेश गायकवाड आमच्या सोबत. लॉफ केलाय स्ट्रेट डाऊन ती ग्राउंड. फिल्डर उपस्थित. वेल सेट कॅच. गणेशने टिपलेल्या झेलने मडवीला आणखी एक यश मिळते. फलंदाज बाद. विजय. मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. एंट्रन्स फुल पॅक आहे पण त्यांना विनंती असेल तुम्ही आत या. डाव्या बाजूला प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा आहे. उभं राहण्यासाठी जागा आहे. तुम्हाला विनंती असेल तुम्ही आत या. जो एंट्रन्स आहे मुख्य प्रवेशद्वार तिथे कोणीही थांबू नका. आज मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती असेल त्यामुळे तुम्हाला सूचना आहे की तुम्ही येऊन आत थांबा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 13 बॉल 21 तुमच्या समोर आणेन. 13 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 43-43. इंटरेस्टिंग मॅच आहे सध्या. हा जर एक षटकार आला तर मात्र नेवाळीपाडा या मॅच मध्ये कमबॅक करू शकत आहे. मजा येईल मॅच मध्ये. लखन जाधव मैदानाचा आत आलेल्या पहिल्या डावामध्ये. ध्रुवेश मडवीचा खेळ जबरदस्त होता आणि किमान एका फलंदाज तरी त्याच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल. 55 धावा पहिल्या डावामध्ये त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्या होत्या. सो किमान या बॅटिंग ऑर्डर मधल्या एका फलंदाजाला 30-35 ची एक्सप्लोसिव्ह इनिंग खेळावी लागेल आणि ती जर आली तर या मॅच मध्ये मजा येईल. 65चा चेस जबरदस्त असेल नेवाळीपाडाचा. मडवीचा शेवटचा बॉल. 13 बॉल 43 मॅच. लखन जाधव आलाय. लॉफ केलाय. ज्युसी अप फॉली. मडवीला पहिलाच मारलाय लखन जाधवने. हा षटकार. 12 बॉल बाकी आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज. श्री देसाई चषक 2025 ही 3rd क्वार्टर फायनल नेवाळीपाडा विरुद्ध केसर. 65च्या चेस मध्ये हाय स्कोरिंग मॅच आहे. सेकंड इनिंग मध्ये देखील धावा बनतात. 2 षटकांचा खेळ संपला आणि सध्याचा स्कोर 28-28 धावा. सो 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल 37 धावांची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे ऑनलाईन जे प्रेक्षक श्री देसाई चषक 2025 या पर्वासोबत जोडलेले त्या सर्वांचं मी समालोचक करण कान सहर्ष स्वागत करेन. 12 बॉल 37 गरज असताना फिरकीपटू आलाय. डावकुऱ्याचा तिसरा गोलंदाज सूरज मात्रे. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अपील होती पण इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर. बॅट्समॅन अंपायरचा सिग्नल. लेग बाय. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न होता पण थांबतील. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय स्कोमोज ऑन 29. स्टील रिक्वायर्ड 36. 36 धावांची गरज. 11 बॉलचा खेळ बाकी. फिरकीपटूच्या अगेन्स्ट खेळत असताना तुमच्याकडे योग्य तंत्र, हँड अँड कॉर्डिनेशन, पदलालित्य, फुटवर्क, शॉट सिलेक्शन, टायमिंग, ताकद. पाहूयात लखनचं या सर्व गोष्टी जुळतात. एक षटकार तर त्याच्या बॅटमधून आलाय. ओहो, लॉफ्ट करायचा होता. डावा पाय थोडासा स्क्वेअर निघाला. जो अगोदर समोर होता तो लेग स्टंपचा बाहेर आला त्यामुळे समोर मारता आलं नाही व्यवस्थित. ऍक्शन रिप्ले पहा. डावा पाय जो लेग स्टंपचा बाहेर गेला दॅट्स वाय चेंडूच्या रेषेपासून थोडासा मागे सरकला तो फलंदाज लखन जाधव. चेंडूच्या रेषेमध्ये तुम्हाला अगोदर यावं लागेल मोठ्या फटक्यांसाठी आणि फिरकीपटूच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला ताकद देखील फटक्यांमध्ये झोकावी लागेल. 10 बॉल 36 ची गरज या मॅच मध्ये. मात्रे लॉफ्ट केला. लॉंग ऑन द फिल्डर आहेत. पहिला बाउन्स वरती गणेशने कव्हर केला. बॉलला थ्रो केला जाईल. डबलचा कॉल. रनआउटची संधी. रॉकेट थ्रो आणि फलंदाज बाद.
मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धावा फलकावरती आपण पाहतोय 30 विकेट पडत असताना 5 नवीन फलंदाज जयेश सागमड मैदानाच्या मध्ये ऑफ स्ट्राईक बॉल बाकी आहेत 9 आणि 9 बॉल 35 धावांची गरज. लखन टॉपेज आहे हवेमध्ये बॉल डीप स्क्वेअर लेग गोरख मांगरूळकर जज करतोय प्राइजलेस विकेट. षटकार मारून या मॅच मध्ये नेवाळीपाडाला आणणाऱ्या लखनलाही जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. 6वा हादरा नेवाळीपाडा टीमला. बॉल बाकी 8-36. आठ बॉल 35 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज येत चाललेत मैदानाचा आत, पण सध्या ही मॅच फसलेली आहे. जो संघर्ष सुरुवातीला आपण जरूर पाहत होतो. निलेश जाधवने जी सुरुवात केली आल्याबरोबर 3 चौकार, लखनजी जी सुरुवात होती षटकार, त्या व्यतिरिक्त एकही फलंदाज मैदानाचा टाइम स्पेंड करू शकला नाही. रोशन जाधवकडून फार अपेक्षा होत्या, नितीन जाधवकडून फार अपेक्षा होत्या, करण ठाकूरकडून फार अपेक्षा होत्या, विजयकडून अपेक्षा होत्या, मात्र सपशील अपयशी. टॉपेज आहे पुन्हा एकदा मिड ऑफ ला एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला, सेकंडचा कॉल, क्रीज सोडले, मैदानी सोडावं लागेल. मयूर आलाय आणि मयूर आता चाललाय बाद. सात बॉल 34 धावांची गरज. इंटरेस्टिंग बॉल. या बॉलवरती षटकार येतोय तर 28 धावा उरतील. चौकाराला 30 उरतील, पण लास्ट ओव्हर मध्ये मिनिमम तुम्हाला 5 मोठे फटके खेळायचे असतील जर या बॉलवरती षटकार आला तर, अन्यथा 6च्या 6. मागे सरकला, लाईन मिस केली, डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. 65 ला चेस करत असताना विकेट पडलेत 7 विकेट पडलेले नेवाळीपाडाचे. धावा फक्त 31. 6 बॉल मध्ये 34 धावांची गरज. वेळ जास्त घेऊ नका. मोठी देसाईचे कॅप्टन आलेले आहेत, वडवली बीचे कॅप्टन आलेले आहेत. सामना संपल्याबरोबर विनिंग टीमचे कॅप्टन तुम्ही शेक हँड करू नका, थेट आमच्या मंचावरती या, ड्रॉ करण्यात येईल. नेवाळीपाड्याचे लखनजी जाधव यांना विनंती असेल, आदरणीय उदयजी गायकवाड साहेब आपणास इन्व्हाइट करत आहेत. आपण लगेचच या मंचावरती. लखनदादा जाधव. सहा बॉल 34 गरज. लास्ट ओव्हरला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती आलाय सुजल. 34 पाहिजेत म्हणजे 5 षटकार 1 चौकार. फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. चांगली बॉलिंग करत असताना आपण पाहतोय डॉट बॉल. ओव्हर पिच. बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑफला बॉल. ओ गुड फिल्डिंग. या मॅच मध्ये पूर्णपणे घेसर आहे तरी एफर्ट्स पा गणेशचे जबरदस्त. सध्या तरी प्रत्येक जण, आनंद यांना आपण पाहतोय जे सिनियर आहेत, गोरख मांगरूळकर, नवनाथ, आकाश आणि त्यानंतर सूरज, ही संपूर्ण यंग ब्रिगेड नंतर तुम्ही पाहता. सुजल असेल, दुर्वेश, ऑन साइडला रडार मध्ये बॉल. हेच फटके अगोदर यायला पाहिजे होते, ते उशिराने येत आहेत. लेट पण थेट षटकार. पाहूयात अंतर किती कमी करतात नेवाळीपाडा. ऑफ स्टंपच्या वेळेला जास्त बाहेर. दॅट्स अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. टोटल स्कोर सध्या आपण बघितला तर तो 39. 26ची गरज आहे. 3 बॉल 26 धावा.
शॉट ऑफ लाईन करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर. वेळ घेऊ नका आमचा जास्त. थँक्यू गे सर. या बॅट्समन लवकरात लवकर या. स्टील टू गो. बोललं ते यावेळेलाही व्यवस्थित कनेक्शन नाही, मात्र आता चान्स मिळते. जर्सी नंबर 4 कार्तिक येईल स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल आहे आणि या बॉल नंतर मी गेसरच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेन, कारण औपचारिकता आहे. शेवटचा बॉल आणि हा सामना जिंकला 24 धावांच्या मोठ्या फरकाने GCC गावदेवी क्रिकेट क्लब गेसरने. हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट श्री देसाई चषकामधलं पहिलं अर्धशतक ज्याने झळकावलं तो